विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सद्गुरु गंगागिरी महाराज, जय. सद्गुरु श्रीपाद रामदास महाराज की जय. सद्गुरु रंगदादा महाराज, जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. हर हर महादेव. ध्यानी योगीराज बैसले कपाटी, लागे पाठोवाटी तयाची तान भूक त्याची राखीशी उष्ण, झाले उदासीन देह भाव. कोण सखे तया अनेक सोयरे, असे त्या दुसरे हरिविन. कोण सुख त्यांच्या जीवाशी, आनंद नाही राज्य मत घडीत. तुका म्हणे विष अमृता समा, कृपा नारायण करिता हो. देवाधिदेवा जगत्रय परेशी केशवा विनंती माझी. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, ऐसे दे प्रेम काही कळा. सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. ध्यानी योगीराज बैसले कपाटी, लागे पाठोवाटी तयाची तहान झाली उदासीन देह भाव. परम विरक्त साधक हृदयात हरीचे ध्यान करीत गिरी कपाटात बसले आहेत. त्यांच्या मागे निरंतर देव असतो. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, काही विरक्त साधक हृदयामध्ये भगवंताचं ध्यान करीत गिरी कपाटात बसले आहेत. त्यांच्या मागे निरंतर देव असतो. आता जिथं भगवंताचं चिंतन चालू आहे तिथं देवाला यावंच लागत नाही का. देव उभा मागे पुढे उभी कोणी संकट, देवाचं प्रीतच येते. पण विरक्त साधक त्यांची तहान भूक शीत उष्ण यापासून तो रक्षण करतो. आता त्यांना प्रतिज्ञा करेल योगक्षेमम वाम्यहम. मग त्याला सगळंच पाहावं लागत आहे. ताण भूक थंडी बसून काहीतरी व्यवस्था करावं लागते, कारण ते आपल्या देह भावावर निरंतर उदासीन असतात. हे सगळ्या व्यवस्था देह करताय ना, ते तर देहावर उदास असतात. भक्त ऐसे जाना देही उदास. गेले असा पास निवारण. उदास शब्दाचा अर्थ कसा घेतो आपण. देहाला काही करायचं नाही असं थोडंसं नसतं ते विषय. लोकांना असं वाटतं देवावर उदास गबाळ्यामध्ये राहायचं का. असं नाही. देहावर उदास शब्दाचा अर्थ अनासक्त. अनासक्त योग अलिप्त रवणी साधा वया जनी साधक. अनासक्त आसक्ती नाही, राहायचं त्याच्यात पण आसक्ती नसल्यावर मग काय संबंध त्याचा. धर्मशाळेत राहतो आपण, आपल्याला काय त्या धर्मशाळेबद्दल काही प्रेम आहे का. होल्डवर ठेवलं आहे, कृपया लाईनवरच राहा. The person you are speaking with has put your call on hold. एखाद्या
कधी मुक्काम झाला आपला योगायोगानं. पाहुण्याच्या इथं जरा. हा पाहुण्याच्या इथं मुक्काम. काय काय आपल्याला ते काय त्या बंगल्याबद्दल काही हे असतं का? आसक्ती नसती काय त्याला, माहिती आहे सकाळी निघायचे आपल्याला. त्याला कुठं कायमचं राहायचंय तिथं नाही का? हा जैसा बिटारी बसला याला अनासक्ती म्हणतात. कारण ते आपल्या देह भावावर निरंतर उदासीन असतात. तसल्या त्या निर्जन स्थानी हरिवाचन त्या दुसरे सखे कोण आहेत? आणि ते चिंतनच भगवंताचं करतात. भगवंत सोडून तिथे आहे कोण? हा भगवंत कुठं नाहीये. कुठं नाही भगवंत. भगवंत हा अख्ख्या विश्वामध्ये भरून उरलेला आहे ना. आणि मग भगवंत सोडून कोण आहे त्याचं सख? त्यांनी सगळं गेले आशा पाश निवारणी. सगळ्यांचा आशा पास तोडून ते भगवंताचं चिंतन करते. मग तेव्हा त्यांच्यासारखं प्रिय आहे कोण? हा त्या स्थळी त्या योगी राजांना वैश्विक सुख कोणते आहे? एक क्षणभर देखील त्यांच्यामध्ये राज ऐश्वर्याचा मत नाहीत. म्हणजे त्यांच्या ठिकाणी काहीच नाही. योगीराज म्हणलंय त्यांना, हा तिथे विषयाचं सुख आणि विषयाची आसक्ती काहीच नाही. लाथाडीला संसार केला चळवळ मिशी मार. कोणतीच आसक्ती राहिलेली नाही. म्हणून ते एकांतामध्ये भगवंताचं चिंतन करतात. चिंतन केल्यावर काहीच कमी पडत नसतं नाही का? हा चिंतन केल्यानंतर काहीच कमी पडत नसतं. जगाचा मालक प्रसन्न झाल्यावर काय लागत आहे? नाही करणाऱ्याला कमी पडून देत नाही. नाही जो देव नाही म्हणतो त्याला 2 टाइम जीव घालतोय तो. त्याची पण खायची राहायची सगळी थंडी ऊन वाऱ्याची सोय होती. त्याच्यात लेकर आहे सगळी. काय म्हणते महाराज? नाही नाही देव म्हणतो माझा लागतो. ते देव नाही म्हणतो ना ते माझं पोहोचतो म्हणतो. हा आता काही पोर असे राहतात बापाला ओळखीत नाही. पण बाप सगळ्या पोरांना ओळखीतो ना. काही पोरं राहतात थोडी बापाला बाप नाही म्हणतात, बापच नाही म्हणतात. कुठे आहे तर दाखव नाही का? तशी आता माय जगन्नाथ बाप जगन्नाथ सगळ्यांचा माय बाप येतो नाही का? त्या स्थळी जे भक्त असतात विरक्त महात्मे म्हणले ते विरक्त. सगळ्यात महत्वाचं लक्षणे विरक्त. ज्याच्याकडे वैराग्य असतं ना त्याला बाकीच्या गोष्टींचा आसक्ती नसते. वैराग्याशिवाय नाही. परमार्थामध्ये वैराग्य फार महत्वाचं आहे. विरक्ती वाचून काही ज्ञानाशी तगणेची नाही नाही का? म्हणेचे आश्रमाचे फळ परम पद बळ वैराग्याचे. वैराग्याचे बळ लागत परमार्थाला तरच आसक्ती नष्ट होते, अन्यथा होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात एक नारायणाने कृपा केली म्हणजे विश्वत दुःख अमृत व सुख समान होते. वा तुका म्हणे भगवंताची कृपा जर झाली ना मग विषयासारखं जरी दुःख असलं तर ते अमृतासारखं. ती खरी देवाची कृपा आहे का? समूळ दुःखाचा ना
दुःख ते कैसे स्वप्ना स्वप्न दुःख नाही म्हणले आम्हाला तर. हा स्वप्नी ही दुःख कोणी न देखे डोळा, नामाचा गजरे भय सुटले कळी काळा, राम वेळोवेळा आम्ही गावोवी, दळिता कांडिता जेविता गे बाई, तुका म्हणे रामी सुख दिले आपुले. काय देतो राम? अरे सुख देऊन टाकीतो. त्याच्या दुकानामध्ये सुख दिलं, हा त्याच्या दुकानामध्ये दुःख नाहीच आहे ना. हम्म. लोक म्हणते देवानं पण असं केलं बा, आम्हाला दुःख दिलं. अरे देव काय दुःख देतोय? पण तिनं मागितलं तरी दिलं नाही देवानं. हा आता नाहीच आहे त्याच्याकडे तर काय देईन तो? सुखाचा सागर आहे तो. हा भगवंत हा सुखरूप आहे. दुःख आपल्या कर्मामुळे भेटवत असताना आपल्याला कळत नाही ते. हा आपला येडेपणा आहे तो. जर भगवंताची कृपा झाली नारायणाची तर मग विषवत दुःख सुद्धा अमृतवत सुख समान होते. त्याच्या जीवनात दुःख राहत नाही. स्वप्नात नाही दुःख म्हणले तर. हा पण देवाची कृपा झाल्यावर हा मग आपलं जर दुःख गेलं असेल तर समजून घ्यायचं देवाची कृपा झाली आपल्यावर. आपल्याला जर कशाचं दुःख होतच नसेल समजून घ्यायचं देवाची कृपा केली आपल्यावर. हा आणि अजून जर आपल्याला शंका करायची पाहिजे असेल तर अजून हातभाव लागेल, आपल्याला चिंतन करावं लागेल. हा सोपं आहे. गुण येऊस तर गोळ्या घ्यावाच लागतील. अशा पद्धतीनं ध्यानी योगीराज बैसले कपाटी, लागे पाठोवाटी तयाच्या, तान भूक त्याचे राखे शीत उष्ण, झाले उदासीन देह. उदासीन पद महत्वाचं आहे. कोण सखे तया अनिक सोयरे, असे त्या दुसरे हरिविन. कोण सुख त्यांच्या जीवाशी आनंद नाही हृदयामध्ये घडीला. तुका म्हणे विष अमृता समान, कृपा नारायण करिता हो. न व्हावी ते झाले देखिले पाय, आता फिरू काय मागे देवा. बहुदिस होतो करीत हे आसन, ते आले सायाशे फळादी. कोठवरी जिने संसाराच्या आशा, ओहा फासा इथोनिया. बुडाली तयाचा मुळाना मार्ग, लागला तो लाग सोडून या. पुढे उल्लंघिता दुःखाचे डोंगर, नाही अंत पार गर्भवासा. तुका म्हणे कास धरीन पितांबरीन, तू भवसागरी तारू देवा. बहुदिस होतो करीत हे आसन, ते आले सायास फळाजी. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, देवा जे तुमच्या पायाचे दर्शन कोणत्याही जन्मात कोणत्याही साधनाने होणारे नाही, त्याचे परम भाग्याने मला दर्शन झाले. जगद्गुरु तुकोबराय देवाला म्हणतात, हा पांडुरंगा तुमचं मला दर्शन झालंय, काय भाग्य आहे माझ्यावाला. देवाचं दर्शन होणं म्हणजे अनंत जन्मामध्ये तप करावं लागतं नाही का. हा पूर्वाभ्यासाचा, पूर्व सुकृताचा, दास गुरुचा. त्याला देवाचं दर्शन आहे. हा भगवंताच्या स्वरूपाचं दर्शन. परम भाग्याने आज मला दर्शन झाले. आता ह्या असल्या लाभापासून मी माघारी वळेन काय नाही का. हा हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आत्मलाभासारखे गोमटे काहीच न देखे, म्हणून भोगविषय की हरिखे देना. नाही का. हम्म. सगळ्यात मोठा लाभ म्हणजे आत्मदर्शन, आत्मलाभ.
या लाभापासून कोणी बाजूला होईन काय मग? हं? नाही. सगळ्यात मोठा लाभ म्हणजे भगवंताचं दर्शन. बाकीची साथ नाही, नाही का? हा. बाकीची साथ नाही तिथपर्यंत नेऊन घालण्याकरता. सगळ्यात मोठा लाभ म्हणजे देवाचं दर्शन. पुष्कळ जीवन आम्ही आशा करीत होतो, त्याचे फळ मोठ्या सायासाने आज मिळाले. जन्म आलो त्याची आजी फळ झाली साची. हम्म. काय फळ आहे जन्माचं? मनुष्य जन्माचं फळ काय आहे? देवाचं दर्शन. हा. मनुष्य जन्माचं मेन फळ. बाकीची जोडधंदी आपली. हा. हा मेन धंदा आहे ना. हा. दिन रजनी हाती धंदा गोविंदाचे पोवाडे. रात्र नकळे दिवस नकळे अंगी खेळे दैवत. नाही का? प्रधान विषय आपला देवाचं दर्शन. हम्म. पुष्कळ जेव्हा ज्याची मी आशा करत होतो त्याचे फळ मोठ्या साहसाने आज मला मिळाले. जगद्गुरु काय म्हणतात, त्याला देवाचं दर्शन झालं. कोट पर्यंत संसाराच्या आशेने जगावे. हं? हम्म. आता या आशात आपल्याला फिरविती ना. हा. सर्व सुखाची आशा जन्म गेला. नाही का? आशेमध्येच निघून जातो विचार. आता बरोबर मग बरोबर, आता बरोबर मग बरोबर. काय बरं काय रे काय बरोबरच कळत नाही सामान्य जीवाला. हा. आशायाम परम दुःखम नैराश्यम परम सुखम. आशा ही समूळ खणून काढावी, तेनेची गोसावी व्हावी. नाही तरी सुखी असावी संसारी, उगाच फजिती करू नये. हम्म. हा. आशा आशानं सांगण्याला उलट पालट केले आशेनं. या पांडुरंगाच्या चरणाच्या आश्रयाने हा संसार सोडून टाकू. नाही का? हम्म. पाश, संसार पाश, ब्रह्मपाश, आशा पाश, धर्मपाश, कर्मपाश. किती झाले? मजा आहे. पाचशे बंदी आहे राहत नाही आपली रे. आशा पाश, सप्तपाश सांगितले. एकातून सुटला तर दुसरा गिळतोय आपल्याला. एखाद्या भाषेतून सुटलं तर दुसरा अडवतोय. देवाकडे जायचं म्हणजे ते सुख जाऊन देत नाही. आवाज कट होतो भाऊ मध्ये मध्ये. कट होतो का? थोडा थोडा कट होतो मध्ये. या पांडुरंगाच्या चरणाच्या आश्रयाने हा संसार पास तोडून टाकू. गेले आशापासनीवरून. संसार अंगी अवघीच व्यसन. आम्ही एकदा निशुद्ध झालो. हा. संसार सागर आहे. आता येतो व्यवस्थित आवाज? हा. थोडा हे होतं मध्ये मध्ये काढतच. नरदेहासारखे उत्तम ठिकाण प्राप्त होऊ नये असल्या आधाराचा त्याग करून भाऊ नदीत किती एक जण बुडून गेले, त्यांचा माजूक देखून लागला नाही. आता ही नदी काय साधी आहे का? नाही ना. किती बुडत आणि किती जात्यात आणि काय त्याचा काही तपास आहे का? आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत ना तू पण तोही तैसा. बहुत जन गेले नाही आले मागुती, न जाणो काय झाले कान तरी ऐकते. बैसलो संधी भागी तुझ धरुणी चित्ती, आता माझी करी चिंता,
दान देई भगवंता पाठीपोठी नाही कोणी. निरवी सज्जन संता भरवसा काही आता. जे या गर्भवासामध्ये किती गेले त्यांचा ठिकाणा नाही लागला. हम्म. पुढं नरदेवासारखं उत्तम ठिकाण प्राप्त झालं ना आपल्याला. हा. बहुता दिवसा फिराला या नगरा. एक वेळ नरदेवासारखा आश्रय सुटल्यावर पुढे दुःखाचे डोंगर उल्लंघन करते अपार गर्भवास भोगायचं. एकदा हे शरीर पडलं ना हम्म. किती वेळा गर्भवास घ्यावा लागेल सांगताच येत नाही. हा. 84 लक्ष योनी म्हणतात बाबा. हा. तुकाराम महाराज म्हणतात, हे देवा मी तुमच्या पितांबराची कास धरीन. असं धरून राहिलो बळकट. हा. कास, अरे कास म्हणजेच भगवंताचं नाम. हा. भगवंताचं नाम, त्यालाच काही ठिकाणी चरण म्हणलंय, काही ठिकाणी पाय म्हणलंय. चरणांना सोडी सर्वत आन तुझी पंढरीनाथा. हम्म. पाय सोडायचे नाही, देवाचे नाम सोडायचं नाही. हा. देवाचं नाम सोडायचं नाही, देव आणि नाम वेगळं नाही. हम्म. धरीला पंढरीचा चोर म्हणलं ना, हा. गळा बांधून या तो हृदयबंदी काना केला विठ्ठल कोंडीला. मारा केला ना त्याला. हा. हे तुकाराम महाराज म्हणतात, हे देवा मी तुमच्या पितांबराची कास धरीन, कारण तुम्ही या भवसागरातून तरुण नेणारे आहात. दुसरं तरुण नेणार कोणी नाही ना. हा. का म्हणे तुला सोड आणि वाचून या, दुसरी व्यवस्था नाही. हम्म. एक व्यवस्था आहे फक्त. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणता, न व्हावे ते झाले ते खेले पाय. आता फिरू काय मागे देवा. बहुदिस होतो करीत हे असते आले सायासे फळादी. कोठवरी जिने संसाराची आशा. हो भाषा इथून या बुडाली त्याचा मुळना मार्ग. लागला तो लाग सोडून. पुढे उल्लंघिता दुःखाचे डोंगर नाही अंत पार गर्भवासा. तुका म्हणे कास धरी न पितांबरी तू भवसागरी तारू देवा. तारू आहे तारू. देव काय बुडून देत नाही आपल्याला. हा. लाकडची नाव बुडून देत नाही, तर देवाचं नाम बुडून देईन का आपल्याला. नाही. मग चांगले चांगले नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले. माझे कंठी राहो भले. कपी कुळ उद्धरले, कपी कुळ उद्धरिले, मुक्त केले राक्षसा. नाम चांगले चांगले नाम चांगले चांगले. भगवंताचं नाम सोडायचं नाही. वैकुंठा जावया तपाची सायास. लागे जीवा नाश करणे बहु. तया पुंडलिके केला उपकार फेडावया भार पृथ्वीचा. तुका म्हणे सोपी केली पाय वाट पंढरी. वैकुंठ भूमीवरी. आता वैकुंठाला जाण्याकरता लय हातभाव लागत ना. हा. वैकुंठाला जाण्याकरता गीता सांगती मनुष्यानाम सहस्रेश. हम्म. पण ह्या पुंडलिकानं असं केलंय म्हणले, काही तप करायची गरज नाही, अनुष्ठान करायची गरज नाही. वैकुंठा जाण्याकरता जीवाचा नाश होण्या इतके तप अनुष्ठानाचे कष्ट सोसावे लागतात.
पण पृथ्वीस पापी जनांचे ते ओझे आहे ते नाहीसे करण्याकरता पुंडलिकाने सर्वांवर उपकार केला आहे. तुकाराम महाराज म्हणतात पंढरी हे साक्षात पृथ्वीवरील वैकुंठ आहे. हं? मग आता पंढरपूरला जायला सोपी वाट आहे ना. हम्म. सोपी वाट करून टाकली ना वैकुंठाला. आहे ना ते काहीतरी पावलो पंढरी भावगीत हे आरतीच आहे ना पंढरी पुण्यभूमी. हे भूवैकुंठ म्हणलं ना पंढरीला. हा. पंढरीचं महात्म्य फार सगळ्या संतांनी गायलंय. भूवैकुंठ, आता वैकुंठ तर काय आपण गेलो नाही. हा. वैकुंठात गेल्यावर परत येता येत नाही. आता हे वैकुंठ पाहिलं ना आपण. हा. भूवैकुंठ पंढरी पाहिली म्हणजे वैकुंठच पाहिलं ना. हा. हे पुंडलिकानं उपकार केले आपल्यावर. हम्म. प्रत्यक्ष पावलो पंढरी वैकुंठ भुवन असं एक अभंग आहे तुकोबार आहे. पावलो पंढरी वैकुंठ भुवन. हे पंढरीच वैकुंठ आहे. वरत वैकुंठ भगवंत आहे ते. पण हे प्रत्यक्ष सर्वसामान्याला सुद्धा या वैकुंठात सोपं आहे ना जायला. हा. हं? पुंडलिकाने सर्वांवर उपकार केलाय. काय पुण्य असेल त्या पुंडलिकाचं. हम्म. भगवान परमात्म्याला प्रगट केलंय त्यानं. हा. बरं म्हणलं इथंच राहायचो असाच. मला काय लागत नाही, तू इथंच राह. जे कोणी येतील शिनलेले वागलेले हा. त्यांना दर्शन दे, त्यांचा उद्धार कर, तू इथंच राह म्हणले नाही का. हम्म. विटेवरच उभा राह म्हणले हाय तसाच. हे उपकार आहे. कारण बाकीचे अवतार कसे मग कामापुरती येतात निघून जातात. हा. या पुंडलिकानं उभाच करून ठेवले ना तसंच. जिथे भगवंताचं स्वरूप नाही घडविला नाही बैसविला पुंडलिकाला भेटावया. ते ब्रह्मस्थित प्रगट झालंय. हा. पण आता ज्याची अशी योग्यता संतस्त भक्तीना संतांनी प्रगट करून दाखवलं. नामदेवरायांनी नाही का. हम्म. सगळ्या संतांनी प्रगट करून दाखवलं. भक्तीची शक्ती असते ती. हा. सगळा पांडुरंग हा कसा आहे. अति प्रिय आवडे तुळशी बुक्का तैसी प्रीती करी भोळ्या भाविका. हा. चोखोबाच्या नाही का थोबाळात मारली होती एका शास्त्रीनं. हा. चोखोबा महाराज आता त्या काळात लईच कडक होत. याला काय ते मंदिरात येऊन देत नव्हती. हा. तिकडं जाऊन राहायचे. पांडुरंग त्यांच्याकडे जायचं जेवायला. हा. मग त्यानं चोखोबांच्या मुस्काळात मारली होती. हा. आता ब्राह्मण म्हणजे काय लय ब्राह्मणांना भलताय पावर होता. मग तू जरी गेली मंदिरात तर देवाचा गाल सुचेल ना. हा. अरे मला देवाचा गाल कस काय सुचला असं कसं काय झालं म्हणजे. मग आता जर सामान्य म्हणावं तर मग गाल कस काय सुजन. हम्म. ज्याचा भावी त्याच्या करता तो आहे तसाच आहे ना. हा. जसा ज्याचा भाव असेल तसं वाचा येते त्याला. नाही का? हा. आणि मग विनंती केली. कस काय म्हणजे ते चोखोबाला मारल्यामुळेच झालं. परत चोखोबाच्याच पाया पडायला जावं लागलं ना. हम्म. चाल बघ तुला मंदिरात घेऊन जातो. चोखोबाच्या पाया पडून चोखोबाला पार मंदिरात घेऊन गेले ना. हा. चोखोबाने हात जोडले, पांडुरंगाला विनंती केली. जाऊ दे म्हणले नाही का. आता साधूचं अंतःकरण कसं असतं. हम्म. जे का रंजली गांजली त्याची म्हणे वापरली. हे तरी ब्राह्मण आहे पण रंजली गांजलेलीच आहे ना. हा.
तात्पर्य हे सगळे पुंडलिक रायाची कृपा आहे आपल्यावर. हा महाराष्ट्रामध्ये फार मोठं काय आहे, ज्या गोष्टीचं महत्व तिथं कळत नसतं. आता आपले सगळे पळाते तिकडे परिक्रमेला नर्मदेकडे, हा आणि तिकडले लोकडे आपल्या गोदावरीची परिक्रमा करून राहिले आता ते मोठमोठे संत. हा म्हणजे ते काशीचे युपीचे जे मोठमोठे संन्यासी लोक आहे ना, हा ते आपल्या गोदावरीची परिक्रमा करून राहिले. हा भल्या मोठ्या ऐश्वर्यामध्ये आता त्यांच्याकडे काय ते राजशाही ताटातले संन्यासी बी हा मोठमोठे आश्रम ते. हा? हा 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 हा. तळून पण येड्यावानी केल्यावर वाईट वाटतं म्हणे ते. काय येड्यावानी वाटतं म्हणे. कळून पण हा हे कळून पण हा 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 कळून चालायचं आता. काही शहाणे मूर्ख राहते थोडेफार. सगळ्यांनी भक्ती केल्यावर मग नांगर कोण ओढायचे असं. खंती ते न करा होणे गाढव कुत्रा. सगळं कारखाना चालला पाहिजे ना. हा सगळे मोक्षाला गेल्यावर मग हे कोणाचा कसं काय चालला नाही कारखाना ब्रह्मदेवाचा. हा वैकुंठा जावया तपाचे सायास लागे जेव्हा नाश करणे बहु. वैकुंठाला जाणं फार अवघड आहे. त्या पुंडलिके केला उपकार फेडावया भार पृथ्वीचा. पुंडलिक रायना उपकार केला आपल्यावर. वैकुंठीचे मूळ पीठ डोळा घातली अंजना. आता ते मूळच ज्ञानो ब्रह्म मार्ग चुकले उघडे पंढरपूरला आले. ते परब्रह्म आलं नाही इथं वैकुंठातलं. हा शेषशाही नारायण भगवानच इथं आला. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळवणी झाला याचा. तेच ब्रह्म साकार झालं. पुंडलिकाच्या आई वडिलांची सेवा पुंडलिकानं दाखवून दिलं जगाला. तुम्हाला देव पाहिजे असेल तर तुम्ही कायला हातला ते मोकार नाही का. उगं कायला येणं देते तुम्ही. म्हणून ग्रस्त आश्रम एक नंबर सांगितला ना. ग्रस्त आश्रमामध्ये आई वडिलांची सेवा सहज घडती ना. पुंडलिकाला जर आई वडिलांची सेवा करून पांडुरंग प्राप्त होतोय. ग्रस्त आहे ना, आई वडिलांची सेवा केली नामस्मरण केलं तर त्याला नाही देवाची प्राप्ती व्हायची का. होईन ना, काय अडचणी व्हायला. सेवा करायची म्हणजे पुढे त्यांचे हातपाय दाबीत बसायचे. फक्त आपलं त्रास द्यायचा नाही, ही सेवा आहे कलियुगामध्ये नाही का. काही सेवा करायची गरज नाही, फक्त त्रास होणं एवढं पथ्य जपलं का झालं काम. ही सेवा. पुंडलिक रायाना फार मोठं महाराष्ट्राचं वैभव आहे पुंडलिक म्हणजे. तया पुंडलिके केला उपकार फेडावया भार पृथ्वीचा नाही का. आता वैकुंठ झाल्यावर पृथ्वीचा भार कधी कमी होतो. पाप कमी होतं ना. पंढरपूरला वारीला काय जातो आपण. पाप नष्ट करण्याकरता जातो ना. का म्हणे पापी जाती संताची जपे. पापी मारण्यापेक्षा आपलं अंतःकरणातलं पाप नष्ट करतात हे. आपल्याला नाही मारी पाप मारित नाही का. पंढरपूरची वारी केल्यानंतर माणूस मोकळाच होतो ना. 15 दिवस सारखं भजनच असते. सारखं भजन.
भीमा तीरी एक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर रे. काय संतांनी पंढरपूरचा महिमा, वारीचा महिमा फार महाराष्ट्राचा म्हणजे लय मोठं वैभव असते वारी म्हणजे. हम्म. इतकी मोठी वारी कुठंच नाही ना. हा. आहेच गर्दी नाही असं नाही. आता त्रिवेणी संगमला गर्दी असते पण इतकी शिस्तीत नाही ना. हा. वाऱ्या कशा आहे खरंच बघण्यात आनंद असतो. ज्याला घेता येईल त्याचा विषय. हम्म. वैकुंठा जावया तपाचे सायास लागे जीवा नाश करणे बो, तया पुंडलिके केला उपकार फेडावया भार पृथ्वीचा, तुका म्हणे सोपी केली पायवाट. नाही का हम्म. सोपी पायी वारी, सोपी पायवाटी पंढरी वैकुंठ भूमीवरी. नाही का हम्म. जो पंढरपूरला जाऊन आला तो वैकुंठातच जाऊन आला ना. नाही का? अरे कीर्तनाचे आणि नटनाचे तेव्हा वेळ ना हो सतत कीर्तन तो हा त्याच्या खाली त्याच्यात एक आहे ना, काही एखाद्याने वैकुंठी जावे ते हम्म. वैकुंठची केले आग. मावल्यानं सगळं वैकुंठच करून टाकलं ना. हम्म. वैकुंठाला क्वचित एखादा जातो आता. आता नामस्मरणाच्या योगानं सगळं वैकुंठच करून टाकलं ना. सर्वत्र वैकुंठ केले असे. हा. हे वैकुंठच आहे सगळं. हे काय ज्याला साक्षात्कार झाला, अर्जुनाला विश्वरूप दाखवलं म्हणजे हेच दाखवलं ना. हम्म. सर्वत्र भगवत दर्शन. हा. जी सगळ्यांकरता सोपी वाईट पायवाट केली नाही हम्म. पण कीर्तन केल्यावर ते काही लस नाही वाहतात लगेच तिकीट दिलं आणि गेला नाही. तरी कीर्तनाचे नटनाचे नाशिले व्यवसाय, त्याचे नामाचे नाही पापाचे असे केले. हम्म. मग वैकुंठाचे ना. पाप संपल्यावर, हा. पाप संपल्यावर काय हो, संतांची कृपा आहे. आपल्याला जो बोध, ज्याला यथार्थ बोधाचं ज्ञान झालं ते वैकुंठचे. मग हम्म. कुठं देव नाहीये. आपल्या आतमधला बाहेरचा असा एकच आहे ना. हा. त्याला काही बांध आहे का असा कुठं नाही ना. काय असं ते महात्म्यांचे वाक्य बाबांचे, देव काय काळ्या पाण्यावर गेला कोण. अरे तो नित्य आहे ना. हा. तोच फक्त नित्य आहे, बाकी काहीच नित्य नाही. बाकीचं सगळं सगळं सरत आहे ते. नाही का हा. हे वैकुंठा जावया तपासायस लागे जेव्हा नाश करणे पाहू, तया पुंडलिके केला उपकार फेडावया भार पृथ्वीचा, तुका म्हणे सोपी केली पाय वाट पंढरी वैकुंठ भूमीवरी. निदान एक तरी वारी पायी करावी. महाराष्ट्र जन्माला आलोय आपण. नाही का त्यातली त्यात नामदार का बरोबर झाली मग तर काय विचारायचं. हा. नाही का आयुष्यामध्ये एक जरी वारी झाली ना, हम्म. वारी वारी जन्म मरणाची वारी वारीच झाली मग. नाही का मग काय अंतकरण हेच होऊन जातं, पार वाळवंटच होऊन जातं ना. बीज भाजून केलेला ही आम्हा जन्म मरण नाही. वारी तशी झाली पाहिजे. तिथं दुसरं काहीच नाही पाहिजे. चित्ती तुझे पाय डोळा रोपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. अशा पद्धतीनं 211 भंगापर्यंत आपण आलो आहोत. पुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय.